चर्चा राहिली या नावाची देखील हा खेळाडू पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. दोन्ही संघांसाठी पुन्हा एकदा करू या मरूची स्थिती असणार आहे. सामना जिंका आणि सुपर 4 मध्ये जावा. पराभूत झाले तर पुढच्या वर्षीची प्रतीक्षा हे पाहावे लागणार आहे. येणारे 36 चेंडू असणार आहेत. कोणता संघ येणारे 72 चेंडू असणार आहे. कोणता संघ जाणार या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये. ऑन साइडला टर्न केलं जात आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही या खाली क्षेत्रामध्ये गॅप इथे शोधलाय. धावा मिळतात त्या 4 आल्या अनुपच्या बॅटमधून. पहिला बॉल वरती पहिला चौकार. पहिल्या बॉल वरती ते चौकार आला. अगदी आपण पाहिलं तर आउटसाइड दी ऑफ स्टंप हा बॉल होता. त्याला फोर्स केला ऑन साइडला. दोन क्षेत्ररक्षकांमधली जी गॅप होती ते गॅप अगदी व्यवस्थितरित्या शोधली आणि त्यानंतर थेट पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्येचं टोटल 4 या आकड्यावरती पहिल्या बॉल वरती स्वॅगचे स्वागत हे केलंय वैभव सुळेचं. लॉफ्ट केलाय ऑन साइडला. फुल टॉस बॉल वरती फुल टॉल वसूल करण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप झाली आहे. जेल इथे सोडलाय. निश्चितच आपण पाहिलं तर एक सोप्पा जेल सोडला आणि त्यानंतर एक सिंगल धाव देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. 5 या आकड्यावरती धावसंख्या 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. संधी होती अनुपला माघारी धाडण्याची संधी इथे गोलंदाजाकडे होती मात्र क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. क्षेत्ररक्षकाची साथ असणं गरजेचं आहे. निश्चितच आपण पाहिलं तर एका हाताने टाळी वाजत नसते आणि आता मात्र क्षेत्ररक्षणाची साथ असणं देखील गरजेचं आहे. गोलंदाजाला क्षेत्ररक्षण खराब झालं या अगोदरच्या बॉलवरती. फटका फसलाय. बॅटची लेडी गेज. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज येता चेंडूच्या खाली पकडलाय. जेल संपलाय. विनायक मानेचा खेळ. शून्याचा चष्मा घालून विनायक माने बॅक टू दी पवेलियन. सुशांत आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सुशांतला आपण पाहतोय बॅटिंग साठी. युनिट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये सुशांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिला आता चालू आहे. पहिला षटक अर्थातच पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. या सामन्यामध्ये जो संघ विजय मिळवेल तो संघ ते दाखवलेली या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये अर्थातच सेमीफायनल मध्ये दाखवलेलं आणि त्यासाठीच ही बॅटल आपल्याला पाहायला मिळते. त्यासाठीची ही जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला रंगत्या. यावेळेस देखील आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने फटका केला गेला. डीप पर्यंत प्रोटेक्शन आलाय. सिंगल आता कंप्लीट झाली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक इथे पाहायला मिळते. गोलंदाजी चांगली राहिली आहे. पहिल्या बॉल वरती चौकार आला. निश्चितच कुठेतरी दबाव आपण पाहिलं तर
गोलंदाजावरती असतो, मात्र तरी देखील इथे पुढच्या चेंडूवरती लगेचच कमबॅक करण्याचा प्रयत्न आता पाहायला मिळतात. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न चाललाय सर. विकेट किपरच्या आता डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच धाबा येत नाही, या धाबा येणं गरजेचं आहे, कारण हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. या सामन्यामध्ये विजय तर निश्चितच स्पर्धेची सेमीफायनल खेळणार, मात्र या सामन्यामध्ये पराभूत झालं तर पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल, पुढच्या वर्षाची प्रतीक्षा पाहावी लागेल, आणि त्यामुळेच चांगल्या दर्जाचा खेळ या मॅचमध्ये करणं गरजेचं आहे. समोरच्या दिशेने फटका इथे केला गेला. डीप प्रोटेक्शन वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती मात्र थांबवलं जातंय, एका धावेवरती इथे मात्र समाधानी राहावं लागतंय. षटक क्रमांक पहिला आता संपलाय. धावसंख्येचं टोटल पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचतोय 7 या आकड्यावरती. सरदार आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी सरदारच्या खांद्यावरती ते दिली जाते. हा चेंडू फटका जबरदस्त केलाय. अनुपच्या बॅटमधून आलेला हा वार. धावा मिळतात त्या 4. आलाय शानदार चौकार. सफल झाले. अकुट टप्प्याचा बॉल होता. हाफ ट्रॅकर केला, ऑन साइडला दिशा दिली, फॉलो करण्याचा प्रयत्न इथे केला, मात्र त्या प्रयत्नामध्ये अपयश आलं. सुन आपण पाहिलं तर ऑफ स्टंप वरती हा चेंडू असता तर निश्चितच रिझल्ट वेगळा पाहायला मिळाला असता. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा टोटल निश्चितच 11 या आकड्यावरती 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी इथे दिली सरदारच्या खांद्यावरती. या अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील होता. चांगलं काम या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं होतं. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. सर्व विकेट किपरच्या आता डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता आता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. धावसंख्या मात्र स्थिरावली जाते. निश्चितच पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर लाईन मध्ये सुधार केला. खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलं जातं. मिड विकेटला हुलकावणी दिली आहे. प्रोटेक्शन डीप मधून आलाय. सिंगलला डबल मध्ये तोपर्यंत कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा इथे धावफलकावरती लगेचच ऍड होत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचतं अर्थातच 13 या आकड्यावरती. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फेकी चांगली झाली आहे. विकेट महत्वाची आली आहे. दुसरा धक्का इथे बसतोय. अनुपचा खेळ रनआउटच्या स्वरूपात संपलाय. अनुप बॅक टू दी पवेलियन.
रवीम देसाई नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. 24 ब्रँडचे सर्व आता वाटिंगसाठी रवीम देसाई यांना आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अकॅडमी डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. तेरा या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 13 ऑन द बोर्ड. एक चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. ऑन साइडला शफल झाले, टर्न केला, त्यानंतर थेट पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा मिळतात 4. सुशांतच्या बॅटमधून चौकार, 4 धाबा. षटक संपलंय. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर 2 धावा, त्याच्यानंतर रनआउटच्या स्वरूपात विकेट, त्यानंतर एक डॉट बॉल आणि चौकार. षटक संपलंय. 2 षटकांचा की संपलाय. 17 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती 17 या आकड्यावरती धावसंख्या. तिसऱ्या षटकामध्ये अमर आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 मध्ये अमरला आपण पाहतोय बॅटिंग साठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. बॅटिंगसाठी रवीम देसाई, स्ट्रायकिंग एंड वरती या स्पर्धेमध्ये चांगला खेळ राहिला आहे. चेंज ऑफ पेस समोरच्या दिशेने, लॉंग ऑन, चेंडूच्या खाली, विकेट महत्वाची आली आहे. रवीम देसाईचा खेळ संपलाय. धक्का क्रमांक 3 आता बसतोय. रवीम शून्याचा चष्मा घालून बॅक टू द पवेलियन. पिंटू आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे. येण्यात नंबर 5 5व्या क्रमांकावरती 5व्या स्थानावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे पिंटू यांची वर्णी लागल्या. पहिल्या बॉलवरती गोल्डन विकेट मिळवल्या. पहिल्या बॉलवरती या मॅचच्या आतापर्यंतची एक महत्वाची विकेट अमरच्या नावावरती राहिली आहे. आत्मविश्वास द्विगुणित झाला असेल निश्चितच. आपण पाहिलं तर एक मोठी विकेट पहिल्या बॉलवरती येणं कुठेतरी गोलंदाजाला आत्मविश्वास देऊन जात आहे. ऑन साइडला खराब चेंडू, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगडाचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल करतो हवाई सफर. पिंटूच्या बॅटमधून षटकार. तेवीस आकड्यावरती धावसंख्या 23 ऑन द बोर्ड. षटकार आलाय. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार इथे आलाय.
यस एक सिंगल धाव आली आणि आता मात्र या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावफलक निश्चितच जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 24 आकड्यावरती 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 चालू आहे. एक षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक राहिलाय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, बुटांची जादू, फिंगर रोल केली. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतपर्यंत. लॉफ्ट केलाय ऑन साइडला. लॉंग ऑनच्या मस्तकावरती दस्तक देत असताना एक मोठा धमाका सुशांतच्या पाठमधून आलाय. बिग हिट सिक्सर. या चेंडूवरती आपण पाहिलं तर अपील इथे केली जाते. निश्चितच वाईटच्या स्वरूपात धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावफलक करतच आता जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 31 या आकड्यावरती 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस सरळ चालला विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. षटक क्रमांक 3 आता संपलाय. 31 धावा 3 षटकांच्या अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती. सरदार आले तर घोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 4 ची जबाबदारी सरदारच्या खांद्यावरती ते दिली जाते. यावेळेस बाची कडा घेतले का. यस अपील इथे केली जाते आणि फलंदाज देखील चाललेत माघारी. म्हणजेच काय तर इथे विकेट मिळते. धक्का बसलाय. धक्का क्रमांक 4. पिंटू बॅक टू दी पवेलियन. यस डिक्लेअरच्या स्वरूपात इथे 2 धावा मिळतात. 33 आकड्यावरती धावसंख्या. नवीन बॅटर उमेश आलेत. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 चालू आहे आतापर्यंत मैदानाच्या आतपर्यंत. 33 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती आपण पाहिलं तर सरदारने चांगली गोलंदाजी केली आहे. पहिलं षटक
पहिलं षटक निश्चितच 10 धावांचं राहिले, मात्र इथे दुसऱ्या षटकामध्ये एक महत्वाची विकेट मिळवले. षटकार आलेला फलंदाजाला माघारी धाडल्या. पाकफुटला गेले, फटका इथे केला, डीपर प्रोटेक्शन आहे, सिंगल आता कंप्लीट झाले आहे. डबलचा कॉल दिलाय मात्र थांबवलं जात आहे. एका धावेवरती इथे मात्र समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच जाऊन पोहोचतंय, ते म्हणजेच 34 या आकड्यावरती. 34 ऑन दी बोर्ड. 34 धावा फलकावरती सध्याच्या घडीला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा टायमिंग तितकंसं खास नव्हतं. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, फिकी थोडीशी लेझी झाली, त्यामुळे 2 धावा इथे ऍड होतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते 36 या आकड्यावरती. 2 संघांमध्ये असलेला आकडा अर्थातच 36चा आकडा इथे पाहायला मिळतोय. फ्लाइट डिले, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण रोहितचं पाहायला मिळतंय. सिंगलला डबल मध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट इथे केलं जातं. 2 धावा पुन्हा एकदा आल्यात धावफलकावरती. सिंगल डबलने धावफलक हलतं ठेवलं जात आहे. जे अगोदरच्या काही षटकांमध्ये करायचं होतं ते आता केलं जातं. देर आहे लेकिन दुरुस्त आहे क्या, हे देखील पाहणं गरजेचं आहे. 38 धावा धावफलकावरती. फटका फसला, बाटची लेडी गेज, विकेट कीपर चेंडू पर्यंत पोहोचतील का, दूर राहिलेत. बॅकअप आलाय तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती इथं हाड होतीये. 39 आकड्यावरती धावसंख्या. 39 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 4 संपलाय. 39 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 4 षटकांच्या अखेरीस. 39 धावा. यस, संतोष मामा आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 मध्ये. यस, या मनेर बाळातील जिवलग जीवाचे संतोष मामा आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. यस, मॅन ऑफ द मॅच साठीच्या ट्रॉफी पुरस्कृत केलाय संतोष उदाळे यांना आपण पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. बॅकफुटला जात असताना मिस टाइम स्ट्रोक, विकेटची संधी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक मोहरा टिपला जातोय. सुशांतचा केस संपलाय. सुशांत बॅक टू द पवेलियन. सतीश आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत. हो, आल्या मोठा फटका केलाय, मिड विकेटला क्लिअर केलाय. धावा मिळतात 6. सतीशच्या बॅटवरून हवाई हल्ला, षटकार. यस, 45 आकड्यावरती धावसंख्या आता पाहायला मिळते. 45 ऑन द बोर्ड. संतोष वरती आक्रमकता इथे दाखवली जाते. निश्चितच चुकी केली, चुकीचा चेंडू हाताळला आणि त्यावरती आक्रमकता इथे दाखवल्या. आडवा बॅटने यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डीप वरून येत आहेत, मात्र वॅकन्सी एरियामध्ये बॉल पडलाय. सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. 2 धावा झाल्यात कंप्लीट. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच ऍड होईल. धावफलक आता जाऊन पोहोचतंय. धावफलक आता जाऊन पोहोचतोय अर्थातच 47 आकड्यावरती. 47 ऑन द बोर्ड. 47 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आहे.
मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. जबरदस्त गोलंदाजी इथे पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता येते मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. धावसंख्येचं टोटल आता मात्र आपण पाहिलं तर 47 आकड्यावरती स्थिरावलंय. 47 धावा धावफलकावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. संतोष उदाळे एक षटकार आला मात्र तरी देखील गोलंदाजी चांगली राहिली आहे. या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्नामध्ये यश आलं या खेळाडूला देखील. लॉफ्ट केलाय. स्लॉट मध्ये होता. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आले मात्र चुकी झाली. लाखाचे खाक झालेत का? यस, निश्चितच आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि त्यानंतर इथे 2 धावा पळून पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. 49 या आकड्यावरती धावसंख्या. 49 ऑन दी बोर्ड. फटका केला. मोठा फटका आला. एलिव्हेशनची ती कमतरता पाहायला मिळाली आणि त्यानंतर हा झेल देखील सोडला. 49 या आकड्यावरती धावसंख्या. 49 ऑन दी बोर्ड. या आकड्यावरती धावफलकात मात्र जाऊन पोहोचते. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 इथे संपलाय. 49 धावा 5 षटकांच्या अखेरीच्या फलकावरती. रोहित आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक 6 अखेरचं षटक हाताळण्याची जबाबदारी रोहितच्या खांद्यावरती दिली जाते. 49 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आउटसाइड डी ऑफ जाऊ दिल्या बॉलला वाईडच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मिळते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावत आहे. 50 या आकड्यावरती आता धावसंख्या जाऊन पोहोचते. 50 ऑन दी बोर्ड. एक चांगली धावसंख्या उभारावी लागणार आहे. निश्चितच या मॅच मध्ये जर विजय मिळवायचा चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागणार आहे. फटकाला जवाब आहे. अफलातून टायमिंग. धावा मिळतात त्या 6. उमेशच्या बाटपदवाला हवाई हल्ला षटकार. छप्पन्न या आकड्यावरती धावसंख्या. 56 ऑन दी बोर्ड. षटकाराला उमेशच्या बाटमधून सफल झाले. त्यानंतर जागा बनवली स्वतःसाठी जागा इथे बनवली आणि त्यानंतर इथे षटकार उमेशच्या बाटमधून आला. 56 धावा धावफलकावरती. बाटची कडा पाठीमागे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. यावेळेस आपण पाहिलं तर 2 धावा ऍड होत आहेत डिक्लेअरच्या स्वरूपात आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता मात्र 58 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 58 ऑन दी बोर्ड. 58 धावा धावफलकावरती. सध्याच्या घडीला आपण पाहतोय षटक क्रमांक 6 चालू आहे. अखेरच्या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. खोलवा डबाचा बॉल समोरच्या दिशेने फटका केला जातो. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी थोडीशी लेट आली मात्र 2 धावा इथे तोपर्यंत पूर्ण केल्या.
आणि या दोन धाब्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता पुढे सरसावतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 60 या आकड्यावरती. 60 ऑन द बोर्ड. 60 धाबा धाव फलकावरती. पाठीमागे चाललाय यावेळेस कलेक्शन झालाय का? यस, पंचांचा इशारा अजूनही आलेला नाहीये. सिंगल इथे कंप्लीट झालाय. डबलचा कॉल दिलाय आणि यस दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आले. बासष्ट या आकड्यावरती धावसंख्या. 62 ऑन दी बोर्ड. दोन चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. बासष्ट या आकड्यावरती धावसंख्या. चुकी झाली विकेट किपर कडून. जिथे एकही धाव नव्हती तिथे दोन धावा बहाल केल्या गेल्यात. निश्चितच कलेक्शनचं नीट झालं असतं तर विकेट देखील आली असती. शेवटचं षटक महत्वाचं होतं. या षटकामध्ये धावा जितक्या बनवल्या जातात तितक्या धावांचा फायदा फलंदाजी करणाऱ्या टीमला होतोय. आउटसाइड ऑफ स्टंप बॅटची करा घेतलाय. पॉईंटच्या दिशेने स्क्वेअर कटचा फटका ते पाहायला मिळालाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात मात्र त्यांना ते थुलकावणी. धावा मिळतात त्या 4. आलाय आणखीन एक चौकार. सहासष्ट आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 66 ऑन द बोर्ड. 66 धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय धावफलकावरती. षटक क्रमांक 6 सध्याच्या घडीला चालू आहे. 6व्या षटकाचा खेळ चालू आहे. निश्चितच आपण पाहिलं तर महत्वाचा सामना आहे. दोन्ही संघांसाठी हे बॅटल महत्वाचं असणार आहे. सुपर 4 मध्ये खेळायचं तर सामना महत्वाचा आहे. लीग स्टेज मधली आपण शेवटची लढत पाहतोय. आउटसाइड दी ऑफ स्टंप जाऊ दिल्या बॉलला वन लेफ्ट केल्या वाईटच्या स्वरूपात. मिळते एक्स्ट्रा धाव आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता पुढे सरसावतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 67 या आकड्यावरती. 67 ऑन दी बोर्ड. 67 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मध्ये सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल दिला परतल्या दुसऱ्या धावेसाठी. फेकी आता वाईड आली आहे. 2 धावा पुन्हा एकदा धाव फलकावरती ऍड होत आहेत. षटक क्रमांक 6चा खेळ इथे संपलाय. 6 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 69 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 36 चेंडू 70 ची आवश्यकता आहे. 36 मध्ये 70 बनवायचे आहेत.
चला सलामीच्या बॅटर्स पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला सलामीचे बॅटर्स येऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. यस आले सलामीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आली आहे. ज्या खेळाडूने या अगोदरच्या सामन्यामध्ये विजयी खेळी केल्या अर्थातच सरदार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्या साथीने रोहितला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सरदार आणि रोहितची जोडी सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आवश्यकता 70 धावांची आहे. 36 चेंडूमध्ये 70 धावा या मैदानावरती धावा बनवल्या जातात असा इतिहास राहिला. तो इतिहास पुन्हा एकदा केला जाईल की या मॅच मध्ये गोलंदाजांचा दबदबा शिवस्वराज्य स्पोर्ट्स संघाच्या पाहायला मिळेल. हे देखील आता पाहणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये आपण विचार केला तर सुरुवातीच्या काही षटकांमध्ये तो बॅकफुट वरती संघ होता शिवस्वराज्याचा संघ. तो अखेरच्या षटकांमध्ये थोडासा आपण पाहिलं तर कमबॅक करत असताना पाहायला मिळाला. पुनरागमन करण्याचा प्रयत्न थोडासा झाला. मात्र इथे हे इनिंग महत्वाची आहे. हे 6 षटक इथे महत्वाचे आहेत. छत्तीस चेंडू आणि 70 ची आवश्यकता या मॅच मध्ये. 36 मध्ये 70 धावा निश्चितच बनवायच्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 1 अर्थातच पॉवर प्लेचं हे महत्वाचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते पिंटूच्या खांद्यावरती. पिंटू आणि त्याचबरोबर पिंटू आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 1 मध्ये रोहित आणि सरदारची जोडी बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले. पॉवर प्लेचं षटक P1चं षटक घेऊन पिंटू पाहायला मिळतात. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न आता चाललाय सर विकेट कीपरचा. आता डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड केलाय. लॉफ्ट केलाय. फटका फसलाय का? या क्षेत्ररक्षक नाही आहेत. खाली क्षेत्र निवडलंय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर रोहितच्या पाठमधून हवाई हल्ला आलाय. चौकार. खातं उघडलंय. या चौकाराने खातं इथे उघडलंय. ऍक्शन रिप्ले आउटसाइड दी ऑफ स्टंप. अगदी आपण पाहिलं तर वाईड लाईनला घासून हा चेंडू टाकला आणि त्यावरती आडवा बॅटने हा कडवा प्रहार केला. लॉंग ऑन मध्ये फील्ड नव्हता. पॉवर प्लेचं षटक P1चं षटक आहे आणि त्यामुळे चौकार इथे मिळत असताना पाहायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला मात्र श्री गणेश झालाय. खातं इथे उघडलंय. अर्थातच अकाउंट ओपनिंग झालंय संघाचं. महत्वाचा सामना आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड फटका इथे केला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आता आहे. एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत्या. धावसंख्या निश्चितच जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. 5 ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. 5 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकता. निश्चितच 33 मध्ये 65 ची आवश्यकता या मॅच मध्ये. 33 चेंडू आणि 66 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. अजूनही आपण रिव्हर्सचा प्रयत्न, स्पीच हिटचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 65 धावांची आवश्यकता आहे. 32 चेंडू आणि या 32 चेंडू मध्ये 65 ची गरज इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे. विचार केला तर कुठेतरी सरदारच्या बॅटमधून देखील धावा येणं गरजेचं आहे. रोहितच्या बॅटमधून या मॅच मध्ये महत्वाची खेळी येणं गरजेचं आहे. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहिलं तर पंचांचा इशारा, पराग देशमुख सरांचा इशारा, इट्स व्हाईट बॉल आणि या व्हाईटच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच जातं 6 या आकड्यावरती.
6 ऑन दी बोर्ड. गुणलेखकाच्या भूमिकेत आपण पाहतो विनायक जाधव आणि त्याचबरोबर ऑनलाईन स्कोरिंग गुफरानला आपण पाहतो गुणलेखकाच्या भूमिकेत. ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे, कॅच ड्रॉप झाले. यस, एक सोप्पा झेल इथे सोडला गेला आणि त्याचबरोबर 2 धावा देखील पळून पूर्ण झाल्यात. झेल महत्वाचा होता आणि हा झेल इथे सोडलाय, सरदारचा झेल सोडलाय, महागात पडणार आहे. कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये मॅच विनिंग खेळी या खेळाडूच्या बॅट मधून आली होती आणि त्याचा झेल इथे सोडणं निश्चितच महागात पडणार आहे. 8 धावा धाव फलकावरती 31 मध्ये 62 ची गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा धाव फलकावरती. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही आहे 30 चेंडू आणि 60 धावांची. कृष्णात मेकेरे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी. फ्लाइट दिली, पहिला बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावरून. धावा मिळतात 6. रोहितच्या पाठमधून हवाई हल्ला, षटकार. ओव्हर पिच बॉल होता, थोडेसे पुढे गेले. आडवा बॅटने खेळत असताना हा कडवा प्रहार लॉंगॉनच्या डोक्यावरून इथे फटका केला. धावसंख्या मात्र पुढे सरसावल्या. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलं जात आहे. गॅप शोधलाय का? यस, गॅप इथे शोधला गेलाय. जबरदस्त फटका, धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. आणखीन एक चौकार रोहितच्या बॅटवरून. वीस या आकड्यावरती धावसंख्या 20 ऑन दी बोर्ड. आक्रमकता दाखवली जाते कृष्णाच्या विरोधात. स्विच हिटचा प्रयत्न, पाठीमागे चाललाय. शॉर्ट थर्ड मॅन मधून क्षेत्ररक्षक येतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता येते मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. ऑन साइडला स्वीप केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सुदाम येत आहे तोपर्यंत एक सिंगल धाव धाव फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय अर्थातच 21 आकड्यावरती. 21 ऑन दी बोर्ड. 21 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 सध्याच्या घडीला चालू आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. कृष्णात मेकेरे फिरकीचा जादूगर म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. आपण पाहिलं तर गडमुड शिंगीला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. फिरकीच्या जोरावरती अनेक मैदानावरती चांगला खेळ केलाय. स्विच हिटचा फटका, धावा मिळतील किती? यस, निश्चितच 4 धावा. 2 धावा धाव फलकावरती. यस, 2 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 2 धावांच्या मदतीने 23 आकड्यावरती धावफलक. रिव्हर्सचा फटका, स्विच हिटचा फटका इथे पाहायला मिळाला. फटका चांगला जरूर केला गेला, मात्र फक्त आणि फक्त 2 धावांसाठी हा चेंडू गेला डिक्लेअरच्या स्वरूपात आणि या 2 धावांच्या मदतीने 23 आकड्यावरती धावसंख्या. स्विच हिट, रिव्हर्सचा फटका, फरक नाही पडत लॉजिकचा, खेळ आमचा मॅजिकचा. मात्र इथे काय घडतं? या चौकार आलाय सरदारच्या बाट पडून. रिव्हर्सचा फटका, धावा मिळतात त्या 4. आलाय शानदार स्ट्रोक चौकार.
षटक क्रमांक 2 संपलाय. 27-11 वरती धावसंख्या. 2 षटकांच्या अखेरीस 27 धावा. स्विच हिटचा फटका, रिव्हर्सचा फटका इथे पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 4 धावांची मोहर इथे लगावल्या. चोवीस चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. उमेश आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 मध्ये उमेश यांना आपण पाहतोय. 24 मध्ये 43 धावा. समीकरण आपण अजूनही पाहिलं तर थोडस दूर जरूर पाहायला मिळते. मात्र सलामी वीरांनी चांगली पार्टनरशिप केली. स्टार्ट चांगला दिलाय. संघाला आपण विचार केला तर पाया मजबूत असणं गरजेचं आहे मोठ्या इमारतीसाठी आणि तो पाया इथे भक्कम पाहायला मिळतोय एपी वॉरियर्स संघाचा. खराब चेंडू, फुल टॉस बॉल, 9+6, 7 धावांचा जॅकपॉट ऍड होतोय. तब्बल 7 धावा इथे धावफलकावरती. म्हणजेच काय तर आता धावफलक 34-11 वरती आणि आता जिंकण्यासाठी 24 चेंडू 36 धावांची आवश्यकता आहे. यस, बॉलिंग टीमचा रिव्ह्यू नो चेक साठी. ओके, वेस्ट हाईट नो चेक साठी बॉलिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे. यस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स नो बॉल. 9+6, 7 धावांचा जॅकपॉट इथे ऍड होतोय. यस, निश्चितच आपण पाहिलं तर आता 36 धावांची आवश्यकता आहे. 24 मध्ये 36 ची गरज. फ्री हिटचा बॉल उसळी घेतली. टप्पा पडल्यानंतर बाउन्स झालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 23 मध्ये 36 बनवायच्या. अजूनही आपण पाहिलं तर या मॅच मध्ये गोलंदाजांसाठी आहे काहीतरी करण्यासारखं. मात्र तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. कुठेतरी आपण पाहिलं तर गोलंदाजांनी नांगी टाकून चालणार नाही. या समोरच्या दिशेने फटका केला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक चांगला पाहायला मिळतं. सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 35-11 वरती. अर्धा पल्ला पार पाडलाय. अजूनही अर्धा पल्ला पार पाडायचा. अजूनही 35 धावा बनवायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर रोहितची खेळी महत्वाची राहिले. 230च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. 10 चेंडू आणि 23 धावांची खेळी. दुसऱ्या बाजूला 5 चेंडू आणि 8 धावांची खेळी आली आहे. सरदारच्या बॅट मधून आतापर्यंत संयम इथे सरदारने दाखवला. ऑन साइडला टर्न केलं जात आहे. यावेळेस फाईन केलाय. धावा मिळतात पूर्णपणे 4. सरदारच्या बॅट पडून आलाय हा नजाकत भरा चौकार. खराब चेंडू होता. डाऊन द लेग दिशा द्यायची होती आणि ती दिशा दिली आणि दशा खराब केली. चौकाराच्या मदतीने धावफलक आता 39-11 वरती. 39 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 3 चालू आहे. 21 मध्ये 31 ची गरज आहे. यस, झाडाच्या ज्या उजव्या बाजूला प्रेक्षक बसलेत. स्वीप केला. यावेळेस देखील फटका ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आणि इथे क्षेत्ररक्षण खराब झालं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. यस, 2 धावा इथे धावफलकावरती ऍड होत आहेत. यस, आता जिथे बॉल गेला, जो चौकार गेला, तिथे जे प्रेक्षक बसलेत, आपण जी पांढरी पट्टी झाडाच्या इथे आखलं त्याच्या आतमध्ये बसायचं आहे. यस, 41-11 वरती धावफलक आता जाऊन पोहोचतोय. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. सरदारच्या बॅट पडून आलाय. मोठा धमाका. हवाई हल्ला. षटकार. जबरदस्त फटका आता पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये ओव्हर पिच बॉल अंडर दाय आणि त्यावरती सरदारचा असरदार स्ट्रोक षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने 47-11 वरती धावसंख्या. लांबवरचा षटकार. समीकरण आता बदललंय निश्चितच. विकेट कीपर ब्रवीम देसाई
जे पाठीमागे प्रेक्षक आहेत त्यांना फक्त झाडाच्या या साईडला उभं राहायला सांगायचं. यस, तिथे बाउंड्री लाईन आहे. सरदारच्या बाटमधून षटकार आलाय. निश्चितच आपण पाहिलं तर समीकरण आता बदललं जात आहे. एकोणीस चेंडू आणि 23 आवश्यकता. 19 मध्ये इथून पुढे 23 धावा बनवायच्यात. सलामी वीरांनी मॅचला वन साइड केलं. ऑन साइडला आणखीन एक आलाय. बिग 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 हिट. सिक्सर सरदारच्या बॅटमधून षटकार. समीकरण बदललंय. आता मात्र 53 धावा फलकावरती. सलामीची पार्टनरशिप 53 धावांची झाली. एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही फलंदाजांसाठी होऊन जाऊ द्या. आता सामन्याचं चित्र बदललंय. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 17ची आवश्यकता आहे. त्रेपन्न या आकड्यावरती धावसंख्या 53 ऑन दी बोर्ड. 18 मध्ये 17ची आवश्यकता आहे. कृष्णात मिखिरे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. अठरा मध्ये 17 बनवायचे आहेत. अगदी आपण पाहिलं तर सलामी वीरांनी सामन्याला अगदी वन साइडेड केलाय. स्लॉट परे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आणि इथे झेल पकडला. वॉड कॅच. कमालीचा झेल. टाळ्यांचा गजर देखील झालाय. आजच्या दिवसातला सर्वाधिक चांगला झेल विनायक मानेने पकडलाय. माघारी धाडलंय. रोहितची खेळी संपले. पहिला धक्का रोहित बॅक टू द पवेलियन. इनॅट नंबर 3 बॅटिंग साठी मैदानाच्या आतपरे अमर दाखवत असताना पाहायला मिळतात. 17 चेंडू आणि 17ची आवश्यकता आहे. आता इक्वेशन रन बॉल आलाय कारण एक महत्वाची विकेट या अगोदरच्या चेंडूवरती आल्या. अर्थातच या चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट आली. 17 मध्ये 17ची आवश्यकता. इथून पुढे या मॅच मध्ये अमर आलेत बॅटिंग साठी मैदानाच्या आतपरे. बॅकफुटला गेले. पॉइंटच्या दिशेने स्क्वेअर कटचा फटका. डीपर प्रोटेक्शन. सिंगल इथे कंप्लीट झाले. एका धावेवरती थांबवल्या. जबाबदारी सरदारने घेतले स्वतःच्या खांद्यावरती आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 54 या आकड्यावरती. 16 मध्ये 16ची गरज या मॅच मध्ये. 16 चेंडू आणि इथून पुढे 16 धावा बनवायच्यात. निश्चितच आपण विचार केला तर सरदारच्या बॅटमधून धावा दोन्ही सलामी वीरांनी मॅच मध्ये आणून ठेवलं. या सामन्यामध्ये आपण विजयाच्या नजदीक आणून ठेवलं. हो, चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. बोटांची जादू. पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतो. सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा टोटल 55 या आकड्यावरती. पंधरा चेंडू आणि 15ची आवश्यकता. लोअर फुल टॉस मनगडाच्या साह्याने ऑन साइडला टर्न केलाय. प्रोटेक्शन आहे. डीपमध्ये सिंगल आता पुन्हा एकदा कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावतोय. 56 या आकड्यावरती धावसंख्या.
यावेळेस देखील फटका इथे केला गेला, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट इथे केलं जात आहे. 2 धावा धाव फलकावरती. यस, उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षकांसाठी देखील खुशखबर असणार आहे. अर्थातच बाउंड्री लाईनच्या बाहेर एका हाताने झेल पकडणाऱ्या प्रेक्षकाला गणेश भांडी सेंटर अर्थातच विनायक तावडे सर यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. उद्याच्या संपूर्ण दिवसामध्ये हे पारितोषिक असणार आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर एका हाताने झेल पकडणाऱ्या प्रेक्षकाला विनायक तावडे सर यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. यस, त्या अगोदर चौकार आलाय. निश्चितच आपण पाहिलं तर ऑन साइडला टर्न केलंय सरदारच्या बाटमधून हा चौकार, आणि या चौकाराच्या मदतीने 62 या आकड्यावरती धावसंख्या 12 चेंडू आणि 8 ची आवश्यकता. द्रविम देसाई आले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. 5व्या षटकामध्ये 12 चेंडू आणि 8 ची आवश्यकता इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे. 12 मध्ये 8 धावा बनवायच्यात. अगदी आपण आता पाहिलं तर विशाच्या उंबरठ्यावरती आलाय एपी वॉरियर्सचा संघ. मात्र इथूनही आशेचा किरण आहे. धावा रोखल्या तर या धावा रोखल्या देखील जाऊ शकतात, तो प्रयत्न करणं गरजेचं आहे. इनसाइड आउटचा फटका, चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. प्रोटेक्शन डीप मधून येते, सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला, परतले. 2 धावा चपळाईने पूर्ण केल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलकात मात्र जाऊन पोहोचतात. 64 या आकड्यावरती 11 मध्ये 6 ची आवश्यकता आहे. हा सेन्सिबल खेळ पाहायला मिळतोय अमरच्या माध्यमातून. त्यांना देखील माहिती आहे सामन्यामध्ये आता औपचारिकता शिल्लक आहे, फक्त विजयापर्यंत पोहोचवायचं आहे आणि तो प्रयत्न पाहायला मिळतो. ऑन साइडला टर्न केलं जात आहे, दिशा दिली आहे आणि यस, निश्चितच धावा मिळत आहेत. पूर्णपणे 4 आलाय अमरच्या बाटमधून चौकार. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 2 धावांची गरज, म्हणजेच काय तर आता विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय एपी वॉरियर्स संघाला. अर्थातच अक्षयजी पाटील सर यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर 4 मध्ये दाखल होण्यासाठी तयार झालाय. येणारा 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल फक्त आणि फक्त धावफलकावरती. उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षकांसाठी देखील खुशखबर असणार आहे. एका हाताने बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडणाऱ्या प्रेक्षकाला गणेश भांडी सेंटर अर्थातच विनायक तावडे सर यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज. लॉफ्ट केलाय ऑन साइडला. विजयाचा षटकार. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा 4था संघ आपल्या स्पर्धेतला मिळालाय. अर्थातच एपी वॉरियर्सचा संघ अक्षयजी पाटील सरांचा संघ ठरलाय या स्पर्धेचा 4था सेमीफायनलिस्टचा संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्या खेळाडूच्या पाठपणे 13 चेंडू 38 धावांची नाबाद खेळी आणि असरदार खेळी करत संघाला सेमीफायनल मध्ये पोहोचवलं, अर्थातच सरदार ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस, या स्पर्धेमध्ये 8 संघांनी सहभाग घेतला. मात्र या 8 संघांपैकी 4 संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. अर्थातच पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर असद फायटर आणि CS स्पोर्ट्सचा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाला आणि आजच्या दिवसामध्ये SP11 आणि त्याचबरोबर एपी वॉरियर्स हे 2 संघ दाखल झालेत या स्पर्धेमध्ये. सेमीफायनल मध्ये 4 संघ मात्र समाविष्ट झालेत. उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर
येस सर. उद्याच्या दिवसातील एपी वॉरियर्स यांच्या विरोधामध्ये CS स्पोर्ट्स संघ, या दोन संघांमध्ये पहिली सेमीफायनलची बॅटल, त्यानंतर SP11 आणि AN स्पोर्ट्स संघामध्ये दुसरी सेमीफायनलची लढत असेल. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आलाय, सरदार आलेत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा. येस, उद्या ठीक 10:30 वाजता सेमीफायनल्स आणि फायनलला सुरुवात केली जाईल. उद्या कुठे जाऊ नका, पात्रा मनरमाळा प्रीमियर लीग 2026 चा रणसंग्राम उद्याच्या दिवसामध्ये फायनल डे घेऊन येतोय. धन्यवाद.